नमस्कार मित्रांनो, आय एम विद्या पाटील फ्रॉम माइंड टू लाईफ ग्रोथ. तुम्हाला बॅक पेन आहे का? मेडिसिन घेतली, फिजिओथेरपी केली की थोडा रिलीफ मिळतो, पण पेन पुन्हा परत येतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक ट्रूथ जो कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगत नाही. स्टे टिल द एंड. डिड यू नो 80% बॅक पेन केसेसमध्ये कोणतीही फिजिकल इंजुरी नसते. एक्सरे नॉर्मल आहे, MRI नॉर्मल आहे, पण पेन खूप रिअल आहे. तर मग पेन कुठून येतो? आन्सर आहे तुमच्या माइंडमधून, तुमच्या इमोशन्समधून, तुमच्या अनप्रोसेस फिलिंग्समधून. टुडे आय विल एक्सप्लेन एक्झॅक्टली कसं होतं हे. बघा फ्रेंड्स, तुमची बॉडी एक इमोशनल स्टोरेज आहे. फ्रेंड्स, लिसन केअरफुली. तुमचं शरीर फक्त फ्लेश आणि बोन्स नाहीये, इट्स अँड इमोशनल लायब्ररी. प्रत्येक इमोशन एका स्पेसिफिक बॉडी पार्टमध्ये स्टोअर होतो. फॉर एक्झाम्पल, फिअर असेल तर तो किडनीजमध्ये स्टोअर होतो, अँगर असेल तर लिव्हरमध्ये, ग्रीफ असेल तर लंग्समध्ये, वरी असेल तर स्टमकमध्ये, अँड अनरिझॉल्व इमोशन्स असतील तर ते बॅकमध्ये. तुमची बॅक म्हणजे लाईफ बर्डनचं स्टोरेज रूम आहे. जेव्हा तुम्ही इमोशन्स एक्सप्रेस करत नाही, जेव्हा तुम्ही फिलिंग सप्रेस करता, ते जाऊन सेटल होतात तुमच्या बॅकमध्ये अँड ओव्हर पिरियड ऑफ टाइम क्रिएट करतात पेन. बॅकच्या डिफरंट पार्ट्समध्ये डिफरंट इमोशन्स स्टोअर होतात. चला तर मग समजून घेऊया एक्झॅक्टली कुठे काय स्टोअर होतं ते. अपर बॅक पेन काय स्टोअर होतं? लॅक ऑफ इमोशनल सपोर्ट. तुम्हाला समजून घेणारं कोणी नाहीये. कॅरिंग ऑदर्स बर्डन्स. इतरांचं दुःख तुम्ही कॅरी करत आहात. अनएक्सप्रेस ग्रीफ अँड सॅडनेस. फिलिंग अनलव्ह ऑर अनवॉन्टेड. अप्रिय वाटणं, माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही असं वाटणं. मिडल बॅक पेन. इथे काय स्टोअर होतं? तर स्टक इन द पास्ट. जुन्या गोष्टी तुम्ही सोडत नाही आहात. गिल्ट अबाउट पास्ट इव्हेंट्स. गेलेल्या चुकांचं तुम्हाला गिल्ट आहे. अनेबल टू मूव्ह फॉरवर्ड. पुढे जाता येत नाहीये. होल्डिंग ग्रजेस. तुम्ही राग धरून ठेवलेला आहे. लोअर बॅक पेन. तर इथे काय स्टोअर होतं? फायनान्शियल स्ट्रेस. पैशाची चिंता आहे. फिअर ऑफ सर्व्हायव्हल. जगणं कठीण होऊन जाईल का असे जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर. टू मच रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी जास्त आहे. फिलिंग अनसपोर्टेड फिजिकली. कोणी साथ देत नाहीये. या सर्वांमुळे काय होतं? आपल्या शरीरात दुखणं कसं सुरू होतं ते पाहूयात. जर तुम्हाला बॉसने स्कोल केलं, पार्टनर सोबत भांडण झालं, तुम्ही एक्सप्रेस करू शकत नाहीये, तुम्ही रडू शकत नाहीये, तुमचा अँगर तुम्ही बाहेर काढू शकत नाहीये, त्याचा परिणाम काय होतो? तो तुम्ही स्वॉलो करता तुमचे इमोशन्स आणि त्यानंतर तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणतं ओके, एक्सप्रेस करायचं नाहीये, मी स्टोअर करतो बॉडीमध्ये अँड युअर बॅक मसल स्टार्ट टाईटनिंग. आणि हे जेव्हा रिपीटेडली होतं, देन युअर मसल बिकम्स हार्ड अँड पेनफुल. रिझल्ट बॅक पेन. तर फ्रेंड्स, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॅक पेन होपोनोपोनो टेक्निक यूज करून कसं कमी करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा.